नमस्कार. आम्ही ब्रह्मे हे स्वर्गीय विजय देसाई यांच्या आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचे विश्वस्त ट्रस्टी आहोत आणि विजय देसाईंच्या पत्नी स्वर्गीय वंदना देसाई यांचे सख्खे भाऊ. अच्छा, म्हणजे तुम्ही आदित्य देसाईंचे मामा. बरोबर. गेले 22-23 वर्ष आम्ही आदित्य ग्रुप ऑफ कंपनीची जबाबदारी घेणारे साधे केअरटेकर्स आहोत. हो, म्हणजे तसे या कंपनीचे मालकच तुम्ही. नाही नाही नाही, मालक वगैरे नाही. आम्ही कंपनीच्या कारभाराची फक्त देखरेख केली. कंपनीचा बिझनेस कसा वाढेल, तो कसा पुढे नेता येईल याकडे लक्ष दिलं. पण त्यातून एक छदामही घेतला. नाही एवढंच काय, इथलं चहा किंवा पाणी सुद्धा आम्ही कधी घेतलं नाही. आमच्या ब्रह्मेंच्या तत्वात ते बसत नाही. आणि हा काही आम्ही आमचा मोठेपणा सांगत नाही आहोत. आमचं कर्तव्य आम्ही बजावत आहोत आणि त्या कर्तव्यातून आज आम्ही मुक्त होणार आहोत. ह्याचं कारण ह्या कंपनीचा खरा वारसदार, खरा मालक आदित्य विजय देसाई आजपासून ह्या कंपनीचा कारभार सांभाळायला घेणार. हो, पण इतके वर्ष आदित्य देसाई होते कुठे? विजय देसाईंनी आपल्या चांगुलपणामुळे अनेक माणसं जोडली, मित्र जोडले, मित्र वाढले. आता मित्र वाढले म्हटल्यानंतर शत्रूही वाढले. शत्रू म्हणजे नक्की कोण? नाही नाही, एवढं खोलात जाण्याची काही गरज नाही. त्यामुळे उगाच कोणाला तरी मोठेपणा दिला जाईल. खरं तर आदित्य ग्रुप ऑफ कंपनी सारख्या भव्य दिव्य कंपनीचा एकुलता एक वारसदार त्याला अज्ञातवासात राहावं लागलं, कारण त्याला सुरक्षित ठेवणं हे एक कारण. आणखीन दुसरं महत्वाचं कारण म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीच्या प्रमुख पदावरती बसण्यासाठी, तिचा कारभार सांभाळण्यासाठी अनुभव असण्याची गरज असते. त्याचबरोबर सामान्य माणसाचं आयुष्य काय आहे ते समजणंही गरजेचं असतं. ह्याचं कारण ज्यांच्या बरोबर आपण काम करणार आहोत त्या माणसांच्या अडचणी काय आहेत, त्यांची दुःख काय आहे हे त्याच्याशिवाय समजणार. म्हणजे आदित्य देसाई इतकी वर्ष भारतातच होते? ते जिकडे कुठे होते ते सुरक्षित होते. कंपनीचा कारभार चालवण्याचं ट्रेनिंग घेत होते आणि परीक्षा देत होते. हो ना दादा? मग आता पुढे तुमचा काय प्लॅन आहे? प्लॅन वगैरे काहीच नाही, कारण प्लॅन करायची कारकीर्द आता संपली आमची. आता कंपनीने कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर ते आदित्यच घेईल. पण ट्रस्टी म्हणून तुम्ही सोबत असालच ना? काय की तो स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभा आहे. तो कंपनीचा कारभार ह्याच्या पुढे चांगल्या पद्धतीने सांभाळू शकेल ह्याच्यावरती आमचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे. पण मामा म्हणून जर का त्याला कधीही आमची गरज लागली तर आम्ही सगळे जगाच्या पाठीवर जिकडे कुठे असू तिकडनं धावत त्याच्यासाठी येऊ. अहो, पण आहेत कुठे आदित्य देसाई? हो, तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की आम्ही त्याच्यासाठी कुठूनही धावून येऊ. तसंच आमचा भाचा आत्ता आमच्यासाठी कुठून तरी धावून येतो. आदित्य दादा तुम्ही जरा आज जातो ना. काय झालं? नाही, काय नाही, काय नाही. हा मामा, गेट मधून आज शिरलो, येतोच आहे. हा, ये लवकर वरती कॉन्फरन्स हॉल मध्ये ये. तुम्ही कॉन्फरन्स हॉल मध्ये काय करताय? अरे काय नाही, रमी खेळतोय. अगं काय करायचं, तू ये पटकन बरं लवकर. नाही मामा, नाही. तू तू प्लीज मला काय सरप्राईज आहे ते सांगून टाक. मला जाम लोड येतोय आता. एक मोठं सरप्राईज तुझी इकडे वाट बघत उभा आहे. ए बघ, तुम्हाला जास्त काही विचार नकोस, तुला जास्त सांगणार नाही. तू इकडे आल्यावर तुला आपोआप कळेल. ये लवकर. मामा पण आधी आधी, अरे तुझे हार्टबीट्स केवढे फास्ट धावत आहेत. ते थांबवणं माझ्या हातात नाहीये ग. अरे पण थांबायला सांगतोय कोण? आता कुणीच थांबायचं नाहीये. आणि तू तर अजिबात नाही. आधी तू लंबी रेस का घोडा?
आणि मला माझं मन असं सांगतंय की तुझी खरी रेस आजपासून सुरू होणार आहे. तू आज परत एकदा या कंपनीचा भाग होणार आहेस. आपले सगळे प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी मागे पडणार आहेत आणि आपलं लाईफ पुन्हा एकदा ऑसम होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये माझे बेस्ट विशेस आणि मी कायम तुझ्या बरोबर असू. बादब्बा मुलायजा होशार, कर्तबगार, दिलदार, मददगार, यादगार श्री विजय देसाई आणि वंदना देसाई यांचे सुपुत्र, 4 बिलंदर मस्त कलंदर, दिसायला नसतील सुंदर पण ज्यांच्या हृदयात आहे समुंदर, अशा 4 ब्रह्मे बॉयचा लाडका भाचा, बिराजदारांचा जावई आणि सईचा नवरा, MBA टॉपर आणि सगळ्या विषयात स्कॉलर, 24 कॅरेट सोनं आणि खणखणीत वाढणारं नाणं आणि आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचे एकमेव वारसदार आदित्य विजय देसाई येत आहेत. हो, पीछे जाइए, पीछे जाइए. अपनी अपनी जगह पे जाके बैठ जाइए. स्वागत कीजिए आदित्य देसाई जी का. आइए सर, आइए. आइए सर, आइए, आइए. आजपासून मी या कंपनीची जबाबदारी स्वीकारते. आणि या क्षणापासून सगळ्या जुन्या विश्वस्तांना रजा देतो. आजपासून आदित्य विजय देसाई म्हणजे मी या कंपनीचा मालक. कोणेस तू म्हणजे ऐकलं नाहीत का तुम्ही? इट्स ओके. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. मी आदित्य विजय देसाई म्हणजे विजय आणि वंदना देसाईचा एकुलता एक मुलगा आणि या सगळ्या इंडस्ट्रीजचा वन अँड ओनली मालक. हे खोटं आहे. हा आदित्य देसाई नाहीये. आय बेग युअर पार्डन. काय म्हणालात तुम्ही? तू जे ऐकलंस तेच म्हणाला तो. खरं सांग, कोण आहेस तू? एक मिनिट, त्याआधी मला सांगा तुम्ही कोण आहात ते? आम्ही आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचे ट्रस्ट. आणि खऱ्या आदित्यचे मामा ब्रह्मे. ओहो, ओके, तुम्हीच का ते माझे मामा ब्रह्मे? हे, आम्ही तुझे मामा बिमा नाही कोणी. थँक गॉड तुम्हीच हे म्हणालात ते. कारण तसंही मला तुमच्याशी कोणतंच रिलेशन ठेवायचं नाही. म्हणजे हे मला भाचा समजत नसले आणि मी यांना मामा समजत नसलो तरी सॅडली रिलेशन मध्ये हे माझे मामाच आहे.
म्हणजे ते रामायण महाभारतात होते ना, व्हॉट वॉज हिज नेम, हा शकुनी किंवा कंस मामा, त्या कॅटेगरीतले मामा. हे सगळे मामा मिळून मला मामा बनवायला निघाले होते. माझ्या पप्पांची म्हणजे विजय देसाईंची कंपनी हडपण्याचा यांचा प्लॅन होता. माझे पप्पा गेल्यानंतर यांचा कंपनीवर डोळा होता आणि या वर्षी तर त्यांनी काहीतरी सॉलिड प्लॅन केलाय असं इंटरनल आणि माझ्या जवळच्या लोकांकडून मला समजलं. म्हणूनच तर मी सिंगापूरवरून लगेच आलो आणि ही प्रेस कॉन्फरन्स भरवली. नाहीतर इतक्या वर्षात मी इंडियात कधी आलोय का? तुम्हीच सांगा, तुम्ही सांगा. अरे नाही नाही काय तुम्ही काय याच्यावर विश्वास ठेवताय? हा खोटं बोलतोय. ह्या मल्होत्राने आणलेला एक खोटा माणूस आहे हा. बोलो, मैं नकली आदित्य देसाई को लेके आया? नहीं नहीं, मेरे पास कोई काम धंधा नहीं है क्या? अरे वही कंपनी में मुझे बहुत काम है. मैं बरसों से ये कंपनी का होनहार और ईमानदार आदमी हूँ. मल्होत्रा, त्याने ठेवलं तुला कामावर? तुला काढून टाकायला पाहिजे होता. आम्ही तुझ्यावर उपकार केले ते असं फेडतो. तू खरं सांगण्यात जीव घेईन तुझा. जीव घेईन म्हणतो हा? तुला ना क्या बोलताय? जीव घेईन म्हणताय हा? खून खराबे की बात करते ये लोग. मुझे तो लगता है विजय देसाई साहब का कार का एक्सीडेंट भी ये लोग नहीं करवाया होगा. जो था वाटेल ते बडबडलास ना, जीभ हासडून ठेव तुझी. बिहेव युअर सेल्फ. माझ्या कंपनीतल्या माणसांशी असं बिहेव नाही करायचं. ही तुझी कंपनी नाहीये. मग काय तुमची आहे? हो, आम्ही या कंपनीचे ट्रस्टी आहोत. होतात. ज्या क्षणी मी मालक म्हणून एंटर होईन त्या क्षणी ट्रस्टी म्हणून तुम्ही रिझाईन कराल आणि या कंपनीतून आउट व्हाल असं तुम्हीच लिहून ठेवलंय ना लीगल पेपर्सवर, हो ना? आता मी आलोय तेव्हा तुम्ही गेलात तरी चालेल. अजिबात. जोपर्यंत आदित्य विजय देसाई ह्या कंपनीच्या मालकाच्या खुर्चीत बसत नाही तोपर्यंत आमचं कर्तव्य पूर्ण होत आहे. मग कोण आहे आदित्य विजय देसाई? सांगा ना, कोण आहे खरा आदित्य विजय देसाई? हाय आदित्य विजय देसाई. आदित्य विजय देसाई. विजय आणि वंदनाचा एकुलता एक मुलगा, त्यांच्या प्रॉपर्टीचा एकमेव वारसदार, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा एकमेव मालक आदित्य विजय देसाई. हा नाही, हाय. ये आदित्य देसाई नहीं है, ये आदित्य कश्यप है. हमारी कंपनी का एक छोटा सा एम्प्लॉय था वो, लेकिन क्या है कि उसने कंपनी बंद करवाने की साजिश की ना, इसलिए मैंने उसे नौकरी से निकाल दिया. आजपर्यंत आदित्य देसाईचा चेहरा कोणीच बघितलेला नाही. म्हणून एका रॅन्डम आदित्यला आदित्य देसाई म्हणून आणून मालक बनवून डिक्लेअर करायचं आणि प्रॉपर्टी हातात घ्यायची, हाच यांचा प्लॅन आहे. काय ब्रह्मे, काय चाललंय का इकडे? अहो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला खोटेपणा करताना. अहो, तुम्हाला वाटतंय असं? अजिबात नाही. छोटेपणा हा करतोय, हा आमच्या विरुद्ध कट आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. हा आहे खरा आदित्य देसाई आणि आम्ही ते प्रूव्ह करू शकतो. करा ना मग. आम्ही काय करायचं आणि काय नाही हे सांगणार तू कोण? आदित्य विजय देसाई. तू तो नाही आहेस.
ओके ओके लेडीज अँड जेंटलमेन, मी आदित्य विजय देसाई नाही. हा हा आहे खरा आदित्य विजय देसाई. इतक्या वर्षांनंतर आपल्या समोर, अख्ख्या जगासमोर पहिल्यांदाच आले, ते पण या कंपनीचा मालक म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी. ते एवढा मोठा इव्हेंट याच्या आयुष्यातला, छानसा ब्लेझर घातला असता, छान रेडी होऊन आला असता, हो की नाही? पण हा असा वाटतोय की रस्त्यावर फिरत होता आणि कोणीतरी उचलून त्याला इथे आणलाय. एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाचा मुलगा हा हा आदित्य देसाई असेल? हे बघा, दिसण्यावर जाऊ नका. कोणाच्या दिसण्यावरून माणूस जज करता येत नाही. असं काय? ठीक आहे, मग प्रूफ दाखवा. हा आदित्य विजय देसाई आहे, त्याचा प्रूफ दाखवा. हा आदित्य विजय देसाई आहे, त्याचा प्रूफ दाखवा. आहेत ना, पण आत्ताच्या क्षणी ते घरी आहेत. हवा असेल तर आता मी ताबडतोब घेऊन येतो. अरे नहीं 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 नहीं, ये सब थोड़ी चलता है. अरे कोई बाहर जाएगा, झूठे पेपर्स बना के लाएगा और हम मान ले क्या? नहीं नहीं, ऐसा नहीं. अरे झूठे पेपर्स आम्ही कशाला आणू? आमच्याकडे खरे पेपर्स आहेत. आमच्याकडेही आहे. हा मुलगा आदित्य देसाई नाहीये, आदित्य कश्यप आहे. आणि हे सिद्ध करण्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. हा आमच्याकडे नोकरीत होता ना, तेव्हा ह्यानेच सबमिट केलेली सगळी डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत. ती आता घेऊन येतो. अरे तू आदित्य विजय देसाई आहेस असा कुठला पुरावा आहे का तुझ्याकडे? आहेत का काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत? सॉरी सॉरी, माझ्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत, पण माझ्याकडे हे माझ्याकडे माझा पासपोर्ट आहे आणि ह्यात माझं नाव आदित्य विजय देसाई आहे असं लिहिलंय. अरे लांबून काय दाखवतोस? जवळून दाखव ना, मला दे ना. मी काय वेडा आहे तुमच्या हातात माझा पासपोर्ट द्यायला? मी रिपोर्टच ना देतो. तुम्हीच बघा, तुम्हीच चेक करा की यात माझं काय नाव लिहिलंय ते. आदित्य विजय देसाई. एक्झॅक्टली, कारण मीच आहे आदित्य विजय देसाई. पण कशावरनं हा पासपोर्ट खरा आहे? हो, तो पासपोर्ट सुद्धा खोटा असू शकतो ना. पण मग खरं आयडी प्रूफ या खऱ्या आदित्य देसाईकडे असायला पाहिजे ना. आहे ना रे खऱ्या खुऱ्या आदित्य देसाई? नाही, तुझ्याकडे काही प्रूफ, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड काही असेल तर दाखव ना रिपोर्टर्स ना, दाखव. तर याचं नाव आदित्य कश्यप असं लिहिलंय. सापडले. आदित्य कश्यपचे सगळे डॉक्युमेंट सापडले. हे बघा, याच्यामध्ये शाळा कॉलेजचा दाखला, मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट सगळं आहे याचं. काय ब्रह्मे, हे सगळं काय आहे? फ्रॉड, चीटिंग, धोकेबाजी. एकतर आदित्य कश्यपचं नाव असलेली ही डिग्री, ही सर्टिफिकेट, ही डॉक्युमेंट तरी खोटी आहेत, किंवा मगाचपासून हे जे म्हणतायत की हा आदित्य देसाई आहे हे तरी खोट आहे. आपण आता डायरेक्ट आदित्यलाच विचारूया. तुम्हीच सांगा की तुम्ही आदित्य विजय देसाई आहात की नाही? मला माहित नाही. मी
ऐकलत म्हणजे ह्याला माहित नाहीये की हा आदित्य विजय देसाई आहे की नाही, पण मला माहितीये आणि आता तुम्हा सगळ्यांना माहितीये की मीच आहे आदित्य विजय देसाई आणि आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा मालक म्हणून मी ऑर्डर सोडतोय की माझ्या आणि माझ्या कंपनीजच्या अगेन्स्ट फ्रॉड करणाऱ्या माणसांना आत्ताच्या आत्ता राईट नाव इथून बाहेर काढा. पोलीस